हे काय करून राहिला? या या या, काय झालं तुले? काय झालं रे? असा मोठ्या मोठ्या आवाज करू नये बाळा, आवाज करू नाही. काय आणू तुला खायला? काय आणू? काय पाहिजे तुला खायला? काय पाहिजे? अरे चालेल कोंबडा पाहिजे खायला. मी चटकेला माझ्यासारखा चटकेला कावळा बी. अरे हा कोंबडा पाहिजे खायला, कोंबडा. आई रे तुझा. अरे मी तुला कोंबडा नाही आणत खायला, कोंबडा नाही आणत. अबे या चटकेला रे तू खायला. ए बाबू आज कोंबडा नाही खाऊ. आज मी तुला दुसरा आणतो, बिस्किट टाकतो. गोळ्या देऊ का तुला, गोळ्या खायला? बाबू आज कोंबडा खाऊ नसते. आज आज आपण दुसरं खाऊ. काजू खात का? बदाम देऊ का तुले? काय पाहिजे ते सांग. खारीक देऊ का तुले खायला? कोंबडा नको मागू बाबा, कोंबडा नको मागू. पुरा चटकेला रे बा माझ्यासारखा जायला का जा. मला असं तसं चालत नाही. बदाम म्हटलं तर बदामच पाहिजे म्हणते मला खायला. बेजा चटकेला गडी. बुडा कावळ्याचं बोलून राहिला. चला चला. अरे तुला पाणी देऊ का प्यायले? पाणी खरंच बोलते बा काळा. हा बा आबो. काय रे बाबू काय म्हणता? हा बा तुमचा कावळा तर बोलते. हो का बोलते तुमचा कावळा? हा हा बोलते कावळा. आबा आबा आमच्यासोबत गप्पा मारायला आण त्याले. आम्ही बोलू का त्याच्या बरोबर? बोलू का आम्ही? आम्हाला कावळ्या बरोबर गप्पा मार द्या. हो गप्पा. खायला आणलं का तुम्ही त्याला काही? नाही बा आम्ही नाही आणलं, खायला नाही आणलं काही. आता जातो आणतो दुकानातून, चॉकलेट आणतो, पोंगे आणतो. अबे तो चॉकलेट आणि पोंगे नाही खात. तो काजू बदाम पिस्ता हे माल खाते तो. चाले ए बाबू कावळू, चल चल बाबू इकडे ये बरं. चल बरं. आबा आता आता नाही मग उद्या घेऊन येईन ना. कावळ्याला घुसा राहिला पाणी बुड्या एखाद्यावर बसला. आबा बोल द्या ना. हो बोल द्या ना, त्याच्या बरोबर बोल द्या ना. बरोबर बोला गड. चाले उतर खाली. चाल चाल बोल त्याच्या बरोबर. चाल दोस्त बनू द्यायला, दोस्त बनू. चाल उतर. काय म्हणते दोस्त दोस्त म्हणते. चला झालं आपण दोस्त देते. हो पोर हो, कसं दुरून दुरून ख्या बरं त्याच्या बरोबर. बोलसान बी तर दुरून दुरून बोला. हात गीत लावसान तर टोचकनी मारते बरं तो. आबा तुम्ही बोलले तसंच बोलते होता. आबा आबा मी आणतो कावळा पकडून एक शिकून देसान काय मला? गरीब कावळा बाबू तुम्ही बोलणारा कावळा शिकवसा का? आबा मा कावळा शिकवसान का तुम्ही? आता एखादा कावळा बोलते, आता सारे कावळे बोलतात काय? हो आणतो बाबा. खाले तुले काय आणले खायले? ओ कावलू कावलू. त्याला बदाम पाहिजे खायले. आबा बदाम आणतो राजा, उद्या आणू आम्ही बदाम यायला खायले. ओ कावलू कावलू. अरे त्याला कावळा कावळा म्हणून त्याला राग येते बरं. ओ आबा आबा याचं नाव ठेवू आपण, नाव ठेवू. हो याचं नाव ठेवू आपण. चला पोर हो, आता काही घेऊ नका. मग घेता तुम्ही. जावा झोपते तो आता कावळा. जावा लवकर. हा आबा जातो आम्ही, पण संध्याकाळी हो खेळायला आम्ही. हा संध्याकाळी जा, झोपू दे जाईल. हा आबा मस्त बोलते बघा कावळा, मस्त. शांताराम हो, गरम बसले बा. आराम चालू आहे बापा. झाले वाटते वावरातले काम. आजचे काही कामं फाम झाले रे बा. काम तर बाकी आहेत. बरे आराम करून राहिले पण कामासाठी तर खाव करता बा तुम्ही. वावराचं ढुंगण नाही सोडत. दिवस निघले की वावरात, संध्या झाली की वावरात. खर्च बा हे लग्न नाही सोसून राहिले माझे. एक झालं की एक झालं की एक. लग्नावर लगन जाऊ थंडागार होऊन राहिलो वावराकडे. लक्ष नाही बा. काय आधी लग्न झालं. आता तुमचं वय असते आहे बुवा लग्नात फिरायचं. फिरत जाणं एवढं काय वावर करता राजे हो. अरे बाबा काय म्हणून राहिला फिरायचं या लग्न जायचं. इकडे लग्न फिरत राहिलं इकडे गोटे खा लागतील मला. वावरात कोण काम करीन बाबा? आपल्याला का पगार आहे? बुडे भाऊ काय म्हणते बा आता शांते? आलो बा शांताराम, काय म्हणतो? काय बुडे बा कुकडे गुंग आहे हो तुम्ही? काही भेटत नाही, बोलत नाही बाबा. काय कुकडे गुंग आहे म्हणतो? त्या कावळ्यात गुंग आहे बाबा, कावळ्यात. हा कोणता नवीन धंदा आहे बाबा कावळ्याचा? का पिंड शियायला आणला का बाबा कावळा? हाही केला वाटते धंदा चालू. साय जिकडे तिकडे पैसेच कमवून चालू आहे. हेलाही घरी, बोकडे घरी.
आता हा कावळ्याचा धंदा गेला वाटते चालू. हो कावळे कमी झाले ना. धंदा फंदा नाही रे बापा. अरे ते कावळ्याचं पिलू पोळेल होतं तर डॅनीने मला दिसलं तर डॅनीनं घरी वागवला तो कावळा. मग आता दररोज त्याला खाऊ पिऊ घालणं. मला का वागवायची गोष्ट आहे का राजा? काही करत राहायचा बा तुम्ही. हा बरे माणसाची पिंड शिवणारा कावळा आणि तुम्ही तो वागवून राहिले. अचूक बसते ते. कावळा वागवला पाहिजे का? बे तुम्ही न अजून कावळा पाहिलाच नाही किती गुणी येत तो. हा मिठू मिठू बोलते. डॅनी डॅनी हा उका उका असा करते बाबू. तुम्हाला काय माहित आहे? जाण पाहून या तुम्ही कसा बोलते कावळा. तर बोलता कावळा बोलता. काही सांगता का राजा बुडी बा तुम्ही? राजा फेकूनच राहिले राजा ना आम्ही झेलून राहिलो. हा काही आपलं. आता मी काय खोटा बोलणार आहो काय? जाऊन पहा ना तुम्ही कावळा बोलते की नाही बोलत. पाय ना कसा काढते तो माणसाची. खोटे नाही बोलून राहिले पण तुम्हाला काही भात झाला असेल बा. कावळा फावळा कुठे बोलत असते का? काही आपलं सांगणं राजा. पक्षीची मगज मारी करेल बोल. हा हा बा मला भात झाला रे भाऊ. हा चला मग येतो मी. मला काम आहे बा. हो हो शांताराम भाऊ खरंच बोलत असेल का कावळा? चालता पायाले. अवघडा पाहायला जाच लागेन आता. हा बुडा म्हणते कावळा बोलते. हा बुडा खोटं नाही बोलत. हा खरंच बोलत असेल खायला. पाहू बरं आपण. चाल बरं. हा शांताराम भाऊ पास लागते आपल्याला. हा कावळा कसा बोलते तर. आणि नाही बोलला की बुड्याची असं छटक काढा की चांगलीच. हा नाही नाही आता कसं पाहिल्यावरच खरं खोटं खायचं. मग पाहिल्या त्या बुड्याचा खायचा. शांताराम भाऊ मी 27 वर्ष झालो पण अजून राजा मला माहित नाही कावळा बोलते म्हणून. ऐकलो नाही मी. हा बुड्या म्हणते कावळा बोलते. हा खरंच असेल का? पाहिल्याशिवाय आपण काहीच सांगू नाही शकत. चाल बरं. चाल पाहू ना कावळा बोलते काय करते तर. चाल. चला चला पोटो पोटो. अरे वा त्या डॅनी बुड्याचा कावळा तर काही बोलते रे. काव काव यो यो बदाम भाजे खाय. काही बोलते रे तो तर. काय बोलते? हा ना बा पहिल्यांदा पाहिला बा मी कावळा बोलताना. काही बोलते. कसा करते तर. काव काव यो यो झपाली कसा करते. कसा मस्त बोलते कावळा. मस्त बोलते. आवलं का हे का अजूबाच आहे का? हा मी आलं का अजून मी ऐकलं नाही ना बा कावळा बोलते म्हणून. कोणताच पक्षी बोलत नसते. हा कावळा कसा बोलते काय माहित बा. या डॅनी बुड्यानं कसं काय शिकवलं शिंद्र म्हणाले. आपण आहे की नाही आपण बी कावळे पकडून आणलो 2-4 आहे की नाही. मग डॅनी बुड्याजवळ शिकून घेऊ ते आहे की नाही. हा शिकायला पुरता डॅनी बुड्या शिकवता येतं बघ कावळे. चला कावळे पकडता आपण. ते पण कावळ्याचा खोपा शेंड्यात असते ना बाबा. लय मोठा उच्च झाडावर असते तो. एवढ्या दूर सोडीन कोण मग. पडला आपण तिला हातपाय मुडीन. काही नाही होत ना बी असं ना शेंड्यात. पण आपण तो कावळा आणला. कावळ्याचं पिलू आणलं आणि बुड्याने शिकवलं तर मग शाळेत घेऊन जातो ना. काव काव खाल्लो भात असं करत जाईल ना. मग सारे पोर आपल्याकडे पाहत जातील बाबा. आपण घेऊन येऊ कावळा. बोल चालन बी. चला खरं चालू कावळ्याचं पिलू आणू आपण. आणि आपण त्याला शिकू मस्त आहे की नाही. मग मस्त शाळेत एक बे 2-4 काव काव असं करत जाईल आहे की नाही. चला मग चला. चला कावळा घेऊन येऊ. कोणता कावळा आणता रे भाऊ? हो अरे बाबा बुडे बा तुम्हाला माहितीच नाही आपल्या गावात बोलता कावळा आला बोलता. हे काही सांगता काय हो तुम्ही? चाटा मारता काय रे? कावळा कुठे बोलत असते का लेख? हो कधी पाहिलं होतं का तुम्ही ना? बुडे बा तुम्हाला खोटं चाटून आलं. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहून आलो ना. त्या डॅनी बुड्याचा कावळा बोलते. काय खातं? का बिस्किट खातो असा करते तो. बोलते हो बुडे बा कावळा खरंच बोलते. तुम्ही पाहुणे काय लेखो बोर हो. तर त्याने येळ्यात काढते सारेली मोबाईल मध्ये लावलं शिन त्यानं काव काव काय खातं. तो येळ घड्याल तुम्हाला माहित नाही का? तो डॅन्या कसा आहे तर सारा फोकाळ्या माणूस आहे कडे. त्याचे नान लागले तुम्ही. बुड्यानं ऐकतच नाही कोणी. बुडा कोणाच्या म्हटलं नाही ऐकून. माई बांधर म्हणते माहीत आणलं असं काम आहे बुड्याचं. बुडे बा आम्ही का खोटं बोलून आलं का? जाऊन पाहुणे तुम्ही कसा करते कावळा तर. काय बरं काय सांगून राहिले तुम्ही? हा काय तर डॅन्याचा कावळा बोलते. अरे तो डॅन्या चॅप्टर आहे बाबा. मला माहित नाही तो बोगस आहे तो. त्या लोकरा नान लागले रे तुम्ही. घेसा निब्याचा खिवा करू. हा काही कावड्या फावड्या नान लागू. अरे बाबा या बुड्या नांदी लागेल पुरं. चला हा बुडा काय सुचू नाही देत आपल्याला. कुठे चालले? झाडा झुडपत घुसायचं नाही. कावड्या नान नका लागू. मी नाही ऐकलं तुमचं सारं. कावळा आणायला चालले जर तुम्ही. कावड्या फावड्या नाही तुमच्या घरीच जाईन. तुमच्या मायबापाला सांगून देईन मी. हे काम नका करू. काल कुठे जा आम्ही चाललो शाळेत चाललो ना. काय तुम्हाला समजत नाही. आम्हाला काल काळे घेऊन दे ना. आम्ही तो बोलत्या कावळा तर पाहिजे गेलो आम्ही काल कावळा आणा. बरोबर शाळेत चालले का? जा शाळेत. आगाऊपणा करू नका. जाता झुडपा झाडपाई सरप असतात मोठाले. हा डसला फसला लोक दाफत. तो ढ्यान्या काय ढ्यान्या बावली येतो. चाललो ना बाबा आम्ही शाळेत चाललो. बरोबर जा.
कंदील बुडाना पिछा सोडतच नाही माणसाचा. एकदा शेपूट धरले की बस मागच लागतं. चला चला. डॅण्यानं सायच्यानं लहान लेकरासाठी आणलं शिन ती जत्रेतलं खेळणं. भेटतात ना कावळे प्लॅस्टिकचे, आणि त्याच्यात रिमोट फिमोट काव काव खाव खाव करत असेल ती. आता हे पोरं खरंच समजून राहिले. कावळा बोलते काचा कावळा बोलते. मी आता लोक नाही पाहिला. हा डॅन्या काही करत आहे. दिलीप गावातले पोरं बैकू. रे बाबू चुप रे. काय गड्या उखा मा कावळ्याले सारा गाव परेशान करून राहिलं. बोलता का जो तो येते खेटे घेत राहते. त्याची झोपळ होऊन नाही राहिली काहीच नाही. असा मग आता आवाज करून राहिला. हा काव काव करून राहिला नाही काय. मी तुले म्हणू ना की लोकायले असं सांगू नको, तू माहित नको पडू देऊ. पण तू साऱ्या गावात माजन केलं. मा कावळा बोलते. म्या काय माजन केलं रे बाबा. हा गडी बी कावळा बी चुकणे राहत ना. कोणी आलं की भादर सुरूच ठेवते याचं. म्हणजे भादर पंचायत करत राहते ना हा बी. हा चबरा आहे मग. हा लोकांना माहित पडेल नाही तर काय तर चुपच राहत नाही ना. मग त्रास झाला की मग काव काव करत राहते. झपणी झाली याची. का रे अशी रिकामी धंदे करत राहते का रे. तूच वळला झाले का लोकांशी बोलतं, मग त्रास झाले की काव काव करता. असं करत असतात का रे. या चबरा गड्या तू याले खायलेच नको देऊ तू. गायले काही 2-4-8 दिवस खाऊच नको घालू ले खाली. बा हा तर साऱ्या गाजा चट केला. याला कोंबडा पाहिजे खायले. कोंबडाच करून राहिला गडी. बाजू काजू बदाम पाहिजे. बिस्किट असं खाऊन नाही राहिला तो. आता तुझ्यासारखा तुझ्या कावळा चटकेल. तू का चटकेल नाहीस का. तुला हड्डीशिवाय जमत नाही ना. हड्डीचा माल पाहिजे. मुखात दात नाही लागलं तर तुझ्यासारखा तुझ्या कावळा. अरे असं बोल नको म्हणते. बा किती हुशार आहे होत. नाव बोट ठेवू नको. अजून ते डोळ्यास फोडीन बरं बाबू. काय सांगता येत नाही. अरे बदमाश धंदे करतो का रे. दाखवा लागते का, सांगा लागते का तुले. असं गोबना करू नको जात जो. अगो नको बोलत जो. बोलला तर पाहिजे तू. बेया चोबरा आहे गळ्या. बेया चोबरा झाला. थांब तुला पिंजऱ्यातच टाकतो मी आता. पिंजऱ्यात कोंडून ठेवतो तुले. मग कसं मग तुझे बोलणं बंद होईल. जाऊ दे त्याला काही गाव घेऊन फिरू नको तू. घरी घेऊन जा त्याला खाऊ पिऊ घाल. बाबा बेजा नांदाळ्या आहे तू. गावातच फिरतो म्हणते. जठी राहतच नाही तो. मी म्हटलं नेत नाही तुले तर कसं मा पाया जायचे. मला टोचक नाही मारते. ने म्हणते मला गावात फिरायला पाहिजे झाली. रे कायसाठी फिरते रे गावामध्ये. कायसाठी फिरता. काय काम आहे तुझे फिरायचा. अरे डेनी त्यापेक्षा चॅप्टर आहे गड्या त्या कावळा. ॲटम म्हणते तू. ॲटम त्याला माहित पडलं रे. तू ॲटम आहे म्हणून. काय बोलतं का रे. जाय बा जाय आणि त्याला फिरू ना. दाखव त्याला एखादी ॲटम बिटम दाखव. जाय आणतो बाबा त्याला चक्कर मारून गावातून आणतो. आपले धंदा न करत जाणार लोक ॲटम करतो. कावळा बीजा हुशार राहिले का बोलते पण. हे जास्त उडू नको रे. चल थकशील ना का. एवढा उडून राहिला का. ये इकडे ये बरं. बस बरं माझ ये. रे बाबू ये रे. बस रे. थकशीन रे तू. ये बाबा ये. काजू देतो बदाम देतो तुला. ये ना. हो देतो ना. थांब ना. एवढी कोण घाई करत रे. देतो टाकतो तुले. चटकाच पाहिजे खायला. काजू बदाम पाहिजे झाले खायला चटका. हो बाबू असं म्हणू नको नाही. आता मारतील ना लोक आपल्याला.
माया तू कावळा याचा हं? मला वाटलं बोलणार नशीन कावळा कावळाही बोलते देण्यासारखाच चावट खाणीचा आणि कर बापा हे याले कसं कामात पडलो खाली ॲटम म्हणून ॲटम करून राहिलो लेखाचा गुंफे माना घेशील मी काही सांगितलं नाही बरं त्याले हो तू त्या मनानं बोलून राहिला काय म्हणशील बापा तू तर साऱ्या गावात चावट आहे तुला शिकवलंशील त्याले याटम गुंबी मला काय समजत नाही का तुझ्यासारखा तुझ्या कावळा चावट तू शिकवतो त्याला कावळ्याले अरे पाय काय म्हणते तू तर लाज लावणे तुला शिकवलं बाबू त्याले तुला शिकवलं एवढं समजते का त्याले कावल्यानं घोर केला खरंच बोलते बाबा शांताराम भाऊ कावळा तो गुंफी लवर ॲटम लेखा काय बी और काम आहे रे कावळा बोलायला लागला पण तो बी पाय ना या दोघे लावले भांडणं याचा कावळ्यानं यानं काय ना गुंफी मी खाली शिकू रे बापा त्याले काही नाही तो तसाच बोलून राहिला तो काय खरा आहे का तो काही बी बोलते तू मला शिकूच नको ना रे हराम खरा तू मला माहिती ना डान्या कसा आहे पण जाऊ द्या काही गावाला मी तमाशा घालत नाही फालतू बदनामी सारं गाव पाहून राहिलं त्या कावळा त्यासारखाच आपण एकटा भेटतो डान्या मग सांगतो तुले काय हा कावळा बाई बंद नाही होत नाही चाल ना सारं गाव झालं जमा सकाळी या डान्यासारखा आहे व त्याचा कावळा या डान्यानं शिकवलं असेल थांबतो म्हणा डान्या मला एकट्यात भेट मग सांगतो तुला काय आहे तर कसं शिकवतो कावळ्याला तर ॲटम गुंफी बापा रे सारं गाव जमा झालं म्हणून तर भडकली ती गुंफी मला माहीतच नाही मागे आली म्हणून हाडवा हा बोंबलूनच राहिला कावळ्या अरे हो खाली एवढं बोंबलेत असतं रे ॲटम काही गरज आहे बोले चबरेची सकाळी बोलू नको रे माय का लाज गमवत का गावामध्ये असं भादरत नको जातो कुकडी चालला का चबरेले घेणार ते ना आपण दानशीन मा भोवती त्याने कावळा काही बोलतो बापा काव ॲटम बोलणारा कावळा या बुड्याने आणला कुठून आणला त्याला बोलून राहिला कावळा आपण तो नाही पाहिला कावळा बोलताना मित्र उर्वरित भाग आपण बोलत्या कावळ्याचा उद्या बघू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आली आता आमची गावातली हडवा पाहायला कावळ्याले आता काय म्हणतात काय चबर जात पण तुम्ही सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बरं बोलता कावळा